आणि ही परिस्थिती रांगा लावण्याची किंवा अडचणी सहन करण्याची घरापुरती आणि हॉटेलपुरतीच मर्यादित नाहीये, तर विविध अंगणवाड्यांना सुद्धा LPGच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अंगणवाडीमधल्या मुलांना आता कोरडा शिधा द्यावा अशी मागणी नंदुरबारमधल्या अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेची आहे। जिल्ह्यामध्ये 2563 अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यांना अनियमितपणे गॅसचा पुरवठा होतोय, म्हणजे तो सुरळीत होत नाहीये। त्यामुळे मुलांसाठीचं अन्न शिजवणार कसं हा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी जिल्हा प्रशासनाला विचारलाय। त्यामुळे लहान मुलांना आता कोरडा शिधा द्यावा अशी मागणी सेविकांची आहे। सोबतच गॅस पुरवठा धारकांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। एजन्सीला सिलेंडर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर या एजन्सीने 2 वर्षापासून अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पुरवलेले नाहीत। आता युद्धजन्य परिस्थिती असल्या कारणाने अंगणवाडी केंद्रावर सिलेंडर मिळत नाही, तर आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनंती केली की कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीप्रमाणे आम्हाला कच्चा आहार वाटप करण्याची परवानगी द्यावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।